तर आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत ज्यांच्या लेखणीतून ही कथा अवतरत असते आणि कलाकारांच्या माध्यमातून ती आपल्यापर्यंत पोहोचते। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या मालिकेच्या संवाद लेखिका शर्वरी पाटणकर यांचं। जोरदार टाळ्या। यानंतर आपण स्वागत करूयात या मालिकेचा कथाविस्तार करणारे विवेक आपटे सर। यानंतर आपण स्वागत करूयात संवाद लेखक अंबर हडप यांचं। यानंतर आपण स्वागत करूयात या मालिकेचे निर्माते संतोष काणेकर। आणि आता आपण स्वागत करूयात ज्यांच्या नजरेतून हे सगळं साकारत असतं आणि तुमच्यापर्यंत पोहोचतं या मालिकेचे दिग्दर्शक हेमंत देवधर। तर सुरुवात करूयात आपण दिग्दर्शकांपासूनच। विषय फार वेगळा होता, खूप सेन्सिटिव्ह सुद्धा होता आणि बघताना आम्हाला जितकी उत्सुकता असते तितकीच ती साकारताना तुम्हाला असेल, काय सांगाल? असाच एक अवघड विषय आम्ही 3 वर्षापूर्वी केला होता, जुळून येते रेशीमगाठी। आणि मला वाटतं तो अनुभव लक्षात घेऊन लेखक मंडळी, निर्माते आणि चॅनलने असं ठरवलं असावं की बहुतेक हेमंतला आपण परत बोलवावं। कारण खूप समाधान एका गोष्टीचं मिळतं की हरवत चाललेलं बिटवीन द लाईन्स टेलिव्हिजनमध्ये सुद्धा तेवढ्याच दमदारपणे मांडता येऊ शकते आणि शब्दांव्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच काही गोष्टी मांडायची जी संधी आम्हाला मिळाली त्याबद्दल झी मराठीचे आणि सगळ्या लेखक आणि निर्माता मंडळींचे धन्यवाद। वा वा, थँक्यू सो मच सर। यानंतर मी येणार आहे विवेक आपटे सरांकडे। विवेक सर, कथा विस्तार तुमचा आहे, तुमचा काय अनुभव आणि काय सांगाल या सगळ्या प्रोसेसबद्दल? मुळात मी झी मराठीच्या प्रोग्रामिंग टीमकडे वेगळीच गोष्ट घेऊन गेलो होतो। गप्पांमध्ये मी त्यांना एक प्रसंग सांगितला जो 1978 साली वामन पात्रीकर नावाचे एक खूप चांगले लेखक होते। राज्य नाट्य स्पर्धेमध्ये त्यांनी लिहिलेलं एक नाटक आम्ही करत होतो। तालमींच्या दरम्यान पात्रीकर सरांनी एक गप्पांमध्ये किस्सा सांगितला। असं एक डोक्यात आहे की एक डॉक्टर नवरा आहे, त्याचं लग्न होतं आहे, मांडवामध्ये विचित्र कुजबूज चालू आहे मुलीकडच्यांकडे। होमाला फेरे घालताना तो अनवधानाने तिचा हात धरण्याऐवजी मनगट धरतो आणि चौथा फेरा चालू असताना त्याच्या असं लक्षात येतं तिच्या नाडीच्या ठोक्यांवरनं की ही मुलगी प्रेग्नंट आहे। त्यानंतर पुढे काहीच झालं नाही, कारण त्याचं पुढे काय हे पात्रीकर सरांना पण माहीत नव्हतं। 38 वर्ष गेली मध्ये। झी मराठीबरोबर गप्पा मारताना मी ही एक गंमत म्हणून त्यांना सांगितले की प्लॉट असाही असू शकतो। त्याच्यावर प्रोग्रामिंग हेड त्यावेळेला निलेश मयेकर होते, म्हणले ह्याच्यावरती आपण शो करूया। मग म्हटलं आधी पात्रीकर सरांशी मला बोलायला हवं। दुर्दैवाने त्यांचं 2002-03च्या दरम्यान निधन झालं होतं। त्यांची पत्नी, त्यांच्या मुली यांना शोधून काढलं अक्षरशः। त्यांना जाऊन भेटलो आणि म्हटलं 38 वर्षापूर्वी सरांनी असं असं सांगितलं होतं, त्याच्यावरती त्यांनी काही कथा, कादंबरी, नाटक, चित्रपट काही लिहिलं आहे का? त्या तिघी असं म्हणल्या की आम्हालाही माहितीच नाही। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.